आपला जालना जिल्हा जो आहे तो आतापर्यंत स्टील आणि सीडच्या ह्याच्यामुळेच ओळखला जात होता, पण आता ट्रिपल म्हणून म्हणजे सिल्क पण आला आपल्या जालन्यामध्ये. ह्याचा काय फायदा झाला? हे बघा, हे माझं स्वप्न होतं. मला त्या काळामध्ये रेशीम खातं मिळालं आणि हे डिपार्टमेंट मिळाल्यानंतर मी जेव्हा याच्या खोल्यामध्ये गेलो तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला रेशीम कोच घेऊन बँगलोरला, आपला कर्नाटक ह्याला रामनगरला जावं लागत होतं आणि मग पैशाची रिस्क, जाण्या येण्याचा खूप वेळ खर्च व्हायचा. मी निर्णय केला आणि राज्यातलं पहिलं रेशीम बाजारपेठ जालना बाजार समितीमध्ये मी चेअरमन असताना त्या ठिकाणी सुरूच केली नाही, पण यशस्वीरित्या आम्ही त्या ठिकाणी चालवली सुद्धा. आज जालना बाजार समिती खूप मोठ्या शेतकऱ्यांचा आधार होऊन या ठिकाणी बसलेले आहे आणि शेतकरी हे रेशीम बाजारपेठेकडे या ठिकाणी वळलेले. तुम्ही बघता करता एवढी मोठी वास्तू ही जालन्याला माझ्या कालखंडामध्ये मी 6 कोटी रुपये त्या काळामध्ये मंजूर करून घेतले आणि आज ही वास्तू या ठिकाणी उभा आहे. मला असं वाटतं ही वास्तू नाही, ही हजारो शेतकऱ्यांचा आधार या ठिकाणी होईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन क्रांती या ठिकाणी घडेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या वास्तूच्या उद्घाटनाला येतात, त्याच्यापेक्षा आनंद आम्हाला दुसरा कोणता असू शकतो. माननीय मुख्यमंत्री येतात, त्यांचं अभिनंदन. आम्ही रेशीमच्या बाबतीमध्ये निश्चितपणे स्वयंपूर्ण होऊ अशा प्रकारची ग्वाही तुम्हाला देतो.